दुर्गे अवतार खंडेराव नवरा महाराज नवरा हा पृथ्वीचा धनी केला तुमचा हंकारा ही किलवंताची कन्या वया बाळचा सुंदरा पलाने रेवारू खंडोबा तो सातारा लाल लाल हिरा देवावर छत्री सोन्याची मालोर छत्री सोन्याची त्या मिरगांची अंडी पूजा देवाची होती राम नाम वर्णिता मस्तकी हात ठेवीला दयाळा हात ठेवीला देऊ नको भक्ता देऊ नको सेवका उजवा प्रधान गेला हरिजय शिवा मलारी देवडे शिवा मलारी देवाला गेलते म्हणून काढा देवापाशी काढा ना असं काय म्हणा 4 बाकऱ्याचा बेत आहे हे आमचे महादेवराव आहेत हे थोडेसे कॉमेडी टाईप मध्ये आहेत तर तुम्ही बघू शकता काय चाल भाऊ बरं आहे काय करायला काय नाही काय चाललो काय घेऊन कुठं खंडोबा हा? आज खंडोबाकडे कसं काय सट सट आहे का हा मग सटीचं खंडोबाकडे काय खंडोबाकडे आता निवड हे दाखवायचा हा आता वांगे खात नाहीत आम्ही हा 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 एक वरी 6 महिने खात नाहीत अच्छा आणि मग आज आता आता खातात ना म्हणजे हे निवद दाखवून का आजपासून चालू म्हणजे झालं आज आपली सट संपली संपली आता तुम्हाला वांगे खायला मोकळं समजा हो हा 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 आजपासून खायला मोकळी हं. मग आणखीन काय सांगायचं तुम्हाला आजच्या दिवसाबद्दल काय नाही या आता जत्राला या जत्राला जत्रा असती गावामध्ये हो की केवढी असती असते आपली साधारण मध्ये साधारण मध्ये असते हो बर बर मग हे खंडोबाचं मंदिर आहे मित्रांनो तर मित्रांनो हे आमचं खंडोबारायांचं मंदिर आहे तर तुम्हाला मी मध्ये जाऊन मूर्ती दाखवतो ही बघा आमच्या खंडोबारायांची मूर्ती आहे बघा किती छान आहे एकदम आमचं जुनं मंदिर आहे खंडोबारायांचं आणि नवीन मंदिर तुम्हाला पुढल्या ह्याच व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दाखवलं जाईल तर बघा तुम्ही ही मूर्ती किती छान आहे आमच्या गावातील जुनी मूर्ती आहे ही आणि परंपरेनुसार गोदावरीला एक निवद टाकले जातो तर अशा प्रकारे माधवरावने एक निवद गोदावरीला टाकला काय मनात चालू आहे किंवा पट्ट्याच्या आणि खोबरा आणि भंडारा उधळायला मी समोर आलो शिवा मल्हारीचा एळकोडी कोळजे शिवा मल्हारीचा एळकोडी कोळजे यार कुंकड चालत बरं खंडोबाला कसं काय आज सट आहे म्हणून का बर 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 का निवड ठेवला का आणि शेंगा चलत चलत का बर मजा करायला काय मिळेल राजे कुंकड हा खंडोबाला निवड का नाही तुला खर्चायला आज किती किती तर 500 रुपये हा कोण दिले तर हा आज जत्राला का बर मग हा किती दिले सांग बर तेवढे दिले होय आणि तुला ना दिलेत का खर्चायला किती दिलेत तुला अरे 40 रुपये बर ह्याला 40 दिले तर तुला मग बराबर आहे मग 40 मधले 5च देईन की हे ह्याला 35 राहतील खर्चायला 40 रुपये दिले होय रे 20चा पेडा आणि 15 खर्च बस आपली जत्राच मोठी तशी आहे 40 रुपयात फुल जत्रा होय का बाई काय घ्यायचं जत्रामध्ये आज तुला JCB घ्यायची का नाही JCB पुन्हा आणि काकाला ट्रॅक्टर घ्यायचे होय आणि आणखीन काय घ्यायचंय खेळबांड हा खेळ भांडे बी घ्यायचे तुला किती घ्यायचे खेळ भांडे दोन? एक ती एक या आधीचे बोट 2 केलतेस या म्हणा पाया पडून येतात आम्ही या मग पैदीन मला एक हाताने दे ना अशी 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 हा नाही हेडिओ काढत नाही ते फक्त काढून बघत आहे हो दादा आता काय ना राहत आहे देवाच्या पाया पडायला सकाळी आलतात ना मग ओके एकदम ओके कोण आहे हे महात्मा तुमचे काका हा कसा आहे काका बरं आहे तुला दिसा ना कसा आहे तोंड वर येऊन. हं. दोन बायकाचा धनी आहे हं. हो कधी झाली काका जत्रा किती पैसे खर्च आहे असं बोलत असतो मला चांगलं बोलणाऱ्या माणसाला बाई आहे काका थांब थांब मावशीला लावून देतो थांब
तर मित्रांनो जुनं मंदिर तर तुम्ही बघितलं आम्हाला. आता हे आमच्या गावाचं नवीन मंदिर. तर तुम्हाला ह्याची मूर्ती दाखवतो. हे आमचं नवीन मंदिर आहे खंडोबारायाचं. हे बघा, आवडल्यावर नक्की कमेंटमध्ये सांगा मूर्ती कशी आहे. तर मित्रांनो, जसं की सकाळी उल्लेख केला होता की आमच्या गावामध्ये जत्रा भरते, तर ही आमच्या गावची जत्रा आहे. छोटीशी जत्रा आमच्या गावची तुम्हाला दाखवतो. राहणार महात्मे पिंपरी, तालुका पाथरी, जिल्हा परभणी येथील ही आहे छोटीशी जत्रा. आणि अशा प्रकारे दिवसाचा शेवट. धन्यवाद. शुभरात्री. लाईक आणि सबस्क्राईब.